माऊली महाराज ज्यावेळेस आले, आता माऊली काय महाराजांचं एवढं म्हणणं आहे का माझ्याकडं फक्त सांस्कृतिक विभाग होता, मी 8 दिवस फक्त सांस्कृतिक विभाग बघितला. घेणे देणे पैशाच्या बाबतीत आमचा कुठल्याही प्रकारचा आमचा काही विषय नाहीये. नाही असं काही नाही. मग किशोर महाराजाचा नाही, अहो विषय ठरलाच नव्हता पैशाचा. पैसे गोळाच करायला लावले माऊली महाराजांनी किशोर महाराजाला. असं कसं होतंय? उगा एखादे असेल ती लुच्च्या, आम्ही त्याचं बोलत नाही, पण तुम्ही कोण आम्ही सांगा आम्हाला. फक्त तुम्ही पट्ट्या गोळा करणारे जे तुमचे प्रशासक जे आहेत का, गोळा करणारे लोक तुमच्या सप्त्याचे जे 550, 200 जे लोक आहेत का, बुकं कोणाकोणाकडे गेले तर ह्यांना घ्या ना सांगा. तुम्ही ह्यांना पाठीशी कशाला घाललो, त्या एकट्याला कशाला टार्गेट करू तुम्ही, ही मला म्हणायचं आहे. मग ह्याच्यात माऊली महाराज दोषी म्हणणार मी, कारण त्यांच्यामुळं लोकांनी पट्टी दिली आहे. बरोबर. माझं मत एवढंच आहे का ते काय म्हणता की माझा याच्यात कुठल्या प्रकारचा संबंध नाही, मी फक्त सांस्कृतिक कार्यक्रमात होतो, पैशाच्या याच्यामध्ये माझा संबंध काहीच नाही. आपण घडीभर गृहीत धरू, परंतु ही जी सप्त्याची जी सुरुवात आहे, ही जी कल्पना आहे, ही कोणाची होती? किशोर महाराजाची. बरोबर. हां, किशोर महाराजांची होती, ठीक आहे. पण माऊली महाराजांचा या ठिकाणी नेमका रोल काय होता? रोल म्हणजे त्यांनी भाषण केले घंटाभर. भाषणात काय त्यांचा रोल होता नेमका, काय म्हणायचे? त्यांनी काय म्हणले की बाबा सगळ्यांनी मिळून झटायचं, कोण लाकडं आणून द्या, कोण पाणी आणून द्या, कोण मदत करा तशी. तिथं त्यांनी पैशाची मदत मांडली नाही. हो, ज्याला घडल ती द्या, पण एवढेच द्या तेवढेच द्या असं त्यांनी म्हणलं नाहीत. हां, मग आम्हाला काय वाटलं की बाबा ही सगळ्यांनी मिळून असं लोक मोठमोठे पैसे देणार आहेत, आपल्याकडे काय 1000 पैसे बसतील ते आपण देऊ. म्हणजे आपल्याला जी संकल्पना सुचते आपल्या मनात जे योगदान द्यायचं पैशाचं. आता तुम्ही नेमकी पट्टी म्हणजे देणगी नेमकी किती दिली तुम्ही स्वतः? मी 11,000 रुपये दिले. अच्छा. 11,000 रुपये. जी 11,000 रुपये तुम्ही जी देणगी दिली ती नेमकी कशी, तिची पावती बिवती काय घेतली? माझ्याकडे आहे पावती. 95,000 क्रमांक असेल पावतीचा जवळजवळ यांचा. फक्त गावातून का कसं? नाही गावातून सगळं. गावातून साधारण किती तुमच्या गावातून पैसे गेले मग? आमच्या गावातून जवळजवळ 21 लाखाच्या आसपास गेले. आणि पूर्ण परिसरामधून किती गेले असेल अंदाजे? पूर्ण परिसर नाही, लातूर पूर्ण जिल्हा, मराठवाड्यातील काही परभणी बीड ह्या जिल्ह्यातून आलेले जवळजवळ 50 कोटीच्या आसपास देणगी जमा झालेली आहे. तुम्हाला 50 लाख असेल? 50 कोटी नाही मंत्र्यांनी दिलेलीच 1 कोटीच्या जवळ. पैसे किती बसतात? नाही, एक फरक. हा किती? तिथं म्हणतात 4 आणि 5 आणि 6 कोटी म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे पादुकापाशी तासाला एका पादुकापाशी 1 पोतं भरत होतं. एका तासाला 1 पोतं भरत होतं. ह्यांचंच म्हणणं होतं की 50 लाख लोक आलेत सप्त्याला एक 10 दिवसामध्ये. प्रत्येक